महाराष्ट्राचे थोर सुपुत्र, स्वतंत्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, देशाचे माजी उपपंतप्रधान, साहित्यिक, विचारवंत, प्रगतिशील नेतृत्व, जेवढं त्यांचं वर्णन करावं तेवढं अपुरंच पडेल असे आपल्या सगळ्यांच्या हृदयातलं स्थान यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या 113व्या जयंतीच्या निमित्तानं हा जो राष्ट्रीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले निवड समितीचे अध्यक्ष आदरणीय काकोडकर साहेब, ज्यांना आपण पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे आणि त्यांचे विचार आपण आत्ताच या ठिकाणी ऐकले. पद्मश्री अनिल कुमारजी गुप्ता साहेब, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे फाउंडर विवेकजी सावंत, साहित्य, कला, चित्रपट क्षेत्रातले नामवंत दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, त्याचबरोबर आमचे तरुण सहकारी डॉक्टर दलवाईजी, सभागृहात उपस्थित असलेले महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी शिक्षण मंत्री, निर्मलाताई, सर्व उपस्थित मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राचे थोर नेते यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीनंतर या आपल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि आज गेले अनेक वर्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई यांच्या नेतृत्वाखाली या सेंटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम केलं त्याच्याबद्दल दत्ता बाळसरपांनी सांगितलं. आपण चित्रफीतही पाहिली आणि असं हे सगळं काम करत असताना समाजातल्या वेगळ्या वेगळ्या अतिशय उंचीपर्यंत पोचलेल्या सगळ्या विभूतींना हा राष्ट्रीय पुरस्कार देण्याचं काम आपल्या चव्हाण सेंटरच्या वतीनं या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करत आलो. या बाजूला आणि या बाजूला लावलेली ही सगळी जर नावं वाचली तर या देशातले हुज हू, या देशामधले त्यांनी देशाच्या उन्नतीकरता, सामान्य माणसाच्या उन्नतीकरता, सर्व क्षेत्रांच्या प्रगतीकरता जे कार्य केलं त्यांची यादी सगळी आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि हे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराशी अतिशय न्याय करणारी गोष्ट या सेंटरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत आलो. आपण अनिल कुमारजी गुप्ता साहेबांना या ठिकाणी पुरस्कार दिला. सर, आपका जो प्रेजेंटेशन था, आपने जो विचार रखे, उससे अगर कोई प्रभावित नहीं होता है
वो तो आदमी नहीं हो सकता। और आपने बहुत आसान भाषा में हमारे सबके सामने ये प्रेजेंटेशन किया। मैं सार्वजनिक जीवन में 40-45 साल से काम कर रहा हूँ और मैं मेरी विधानसभा क्षेत्र के रिप्रेजेंटेशन भी कर रहा हूँ। तो आपने जो बात रखी है कि हर विलेज की वेबसाइट होना चाहिए, मैं आपको आज आश्वस्त करता हूँ मेरे कॉन्स्टिट्यूंसी के हर विलेज की वेबसाइट होगी। और वो जो विलेज है उसका सभी इतिहास, नए नए ग्रास रूट इनोवेशंस, ये सब वो वेबसाइट के और बहुत चीज़ें, मैं समय ज़्यादा नहीं लेना चाहता हूँ इसलिए मैं बहुत शॉर्ट कर रहा हूँ। तो हम जरूर एक काम करेंगे और ये हम यशवंतराव चौहान सेंटर के माध्यम से मैं बताना चाहता हूँ, ये सिर्फ एक कॉन्स्टिट्यूंसी में नहीं होगा, ये तो जितने जगह इसका विस्तार हम कर सकते हैं उतने जल्दी इसका एक्सपेंशन हम करेंगे। और एक बहुत अच्छी बात आपने बताई जो हर एक ने अपने दिल में रखनी चाहिए कि गांव की स्कूल होती है, हाई स्कूल होता है, कॉलेज होता है, वो स्कूल से पढ़कर जो लोग समाज में कुछ एक अलग ऐसा महान कार्य करके दिखाए या तो कुछ अचीवमेंट्स उन्होंने किए हैं, ऐसे विद्यार्थियों की लिस्ट भी वो स्कूल के बाहर लगाने का एक कोशिश करेंगे। आपने कहा कि हम डाउनलोड बहुत करते हैं लेकिन अपलोड कुछ नहीं करते, तो ये भी हमारी कोशिश रहेगी कि जो ग्रास रूट इनोवेशंस है, जो ग्रास रूट आइडियाज़ है, ये आइडिया लोगों के पास लेके जाने की बात हम करेंगे। मैं एक छोटा सा कोई कारण से डॉक्टर के पास गया तो डॉक्टर ने मुझे बोला कि हर 2 घंटे के बाद आप अपने चेयर से उठ के एक 4-5 कदम चल लीजिए। आज आपने अलग बात बताई है कि ऐसा घंटा ना होना चाहिए कि हर 2 घंटे के बाद सबने पानी पीना चाहिए। पानी पीने का हमारे ध्यान में रहता नहीं। और ये आपकी जो बात है और आपकी आवाज़ के बारे में आपने जो बताया वो बहुत ही एक मन को संतोष देने वाली बात है। मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और आपने यशवंतराव चौहान प्रतिष्ठान का इस सम्मान का स्वीकार किया। आप आए, हमारे सब लोगों के साथ आपने बातचीत की, इसलिए मैं आपको बहुत धन्यवाद देता हूँ। और मैं काकोडकर साहब के बहुत आभार मानता हूँ कि अपने इतने सालों से ये सिलेक्शन कमेटी के प्रमुख के होने के नाते जो सिर्फ महाराष्ट्र में नहीं पूरे देश में और अलग अलग क्षेत्रों में आपने जिनका चयन किया, तो वो बहुत एक्चुअली देखें तो आपका कार्य बहुत महान है इस देश के लिए। रिसर्च है, आपका गाइडेंस है, आपका लीडरशिप है, इसके साथ बहुत चीज़ों का यहाँ पर इनोवेशन हुआ है और हनी बी के जैसा नेटवर्क तैयार करने की कोशिश हमारी रहेंगी। मैं इससे तो कोई ज़्यादा नहीं बोलना चाहता हूँ, लेकिन जाते जाते आज जो
हमारे महान नेता यशवंतराव जी चौहान साहब थे, उनके बारे में महाराष्ट्र के एक वेरी सीनियर जर्नलिस्ट और राजकीय विश्लेषक श्री मधुकर भावे जी ने यशवंतराव जी के बारे में एक बुक लिखा है, उसके बारे में एक चैप्टर है। मैं बस उतना पढ़कर मेरा ये आभार प्रदर्शन का भाषण पूरा करूंगा। ये मराठी में है, मैं मराठी में पढ़ूंगा। 12 मार्च हा यशवंतराव चव्हाणांचा जन्मदिन, त्यांची 114वी जयंती। महाराष्ट्राला यशवंतरावांची या दिवशी किती आठवण राहील हे सांगता येणार नाही, कारण यशवंतरावांचा महाराष्ट्र आता राहिलेलाच नाही। पण त्यामुळं यशवंतरावांना उणेपणा येत नाही। उणेपणा येत असेल तर तो महाराष्ट्रालाच येईल। देवराष्ट्र या छोट्या खेड्यामध्ये गरिबीत जन्माला आलेल्या दूरदृष्टीच्या नेत्याचे गावाचं नाव, त्यांचं मोठेपण त्याच दिवशी सांगून जातं। देवराष्ट्र खेड्यात जन्माला आलेल्या यशवंतरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवावे, त्यांचा निर्णय देशातील राज्यांनी अनुकरण करावे आणि देशावर संकट आल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संरक्षण मंत्री म्हणून राष्ट्रासाठी धावून जावे। देवराष्ट्र, महाराष्ट्र आणि राष्ट्र हा किती सुरेख त्रिकोण यशवंतरावांच्या जीवनाची यशस्वीता सांगणारा आहे। यशवंतरावांच्या उंचीचा, त्यांच्या दूरदृष्टीचा, सुसंस्कृत सभ्य राजकारणाचा एक वस्तुपाठ त्यांनी कृतीने दाखवून दिला। यशवंतरावांचे मोठेपण ज्या पदावर बसलेत त्याच्यामुळे नाही, तर त्यांच्या सुसंस्कृत वागण्यात, बोलण्यात आणि राज्याला आणि देशाला कोणाचा उपयोग होईल याची पारख करण्याचं मोठेपण आहे। महाराष्ट्रात त्यांनी जी माणसं टिपली, निवडली आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणासाठी खुबीने उपयोग करून घेतला, ही दूरदृष्टी आणि त्यांची वैचारिक उंची मला सगळ्यात महत्त्वाची वाटते, असं मधुकर भावे म्हणतात। हिंदीमध्ये एक चांगला शब्द आहे, सोच। यशवंतरावांची ही सोच इतकी जबरदस्त होती की राज्य चालवताना ते कोणासाठी चालवायचं याचं नेमकं भान त्यांना होतं। त्यामुळे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याबरोबर त्यांनी पहिला विचार मांडला कृषी औद्योगिक क्रांतीचा। मला शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टर पाहायचा आहे आणि त्यांच्या दारात फटफटी पाहिजे आहे, हे त्यांचं वाक्य महाबळेश्वरच्या 1961च्या शिबिरातलं आहे। कार्यकर्त्यांना त्यांनी बजावलं की केवळ राजकारण न करता समाजकारण करा, वाचन करा, विचार करून वाचा आणि वाचून विचार करा। देश पातळीवरची आजची पंचायत राज व्यवस्था याची सुरुवात महाराष्ट्रापासून झाली आहे आणि ती यशवंतरावांनी केली आहे। गुजरातमध्ये पंचायत व्यवस्था होती, पण त्याचा अध्यक्ष कलेक्टर होता। यशवंतरावांनी ते प्रारूप नाकारलं आणि स्पष्ट केलं की ग्रामीण भागातून निवडून आलेला कार्यकर्ता हा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला पाहिजे आणि एक दिवस असा आला पाहिजे की पंचायत समितीचा सभापती किंवा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे। हे शब्द त्यांनी ज्या शिबिरात उच्चारले आणि सांगितले, एक दिवस असा उजाडेल आणि तो दिवस उजाडला जेव्हा यवतमाळचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष असलेले सुधाकरराव नाईक 1991ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि लातूर पंचायत समितीचे उपसभापती असलेले विलासराव देशमुख 99 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। पंचायत राज समितीचे प्रारूप यशवंतरावांनी त्यावेळचे महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून हा दस्तऐवज तयार करून घेतला। तो 392 पानांचा आहे। देशभर हाच अहवाल स्वीकारला गेला आणि ग्रामीण भागातला कार्यकर्ता राज्यकर्ता होऊ शकतो हे महाराष्ट्राने देशाला दाखवून दिलं। यशवंतरावांनी स्थापन केलेली MIDC ग्रामीण भागात किती मोठा रोजगार निर्माण करून गेली आहे हे आपण पाहत आहोत।
राज्य चालवताना विकासाच्या बरोबर सांस्कृतिक भूमिका तितकीच उच्च दर्जाची होती आणि म्हणूनच त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यासारख्या पुरोगामी विचाराच्या पंडिताला साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष केलं. दुसरीकडं सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या आणि कोयनेसारख्या धरणाची निर्मिती करण्यात पुढाकार आणि त्याच्या पाहणीकरता पंडित नेहरूंना आणणं. प्रत्येक विषयात यशवंतरावांनी एक दृष्टी होती. याच वेळेला पंडितजींच्या हस्ते कराडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये विरोधी पक्षातील दिग्गज नेते यशवंतराव मोहिते यांच्या काँग्रेस प्रवेशाची पावती 1960 साली नेहरूंच्या हस्ते त्यांना दिली गेली. त्याच वेळेला यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्र राज्य होत आहे याची जणू सुरुवात करून दिली. या सर्व भूमिकेला त्यांनी बेरजेचं राजकारण म्हणून असं नाव दिलं. त्यांनी कर्तबगार नेत्यांना काँग्रेसमध्ये घेतलं. त्यात यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, अण्णासाहेब शिंदे, शंकरराव मोहिते पाटील या कर्तृत्ववान नेत्यांना समावेश होता. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पक्षासोबत यशवंतरावांनी निर्माण केलेली जवळीक विचारपूर्वक होती. आज यशवंतरावांच्या जयंतीमुळं यशवंतरावांचा सगळा जीवनपट असा डोळ्यासमोरून जातोय. माणसं जोडण्याची एक विलक्षण खुबी त्यांच्याजवळ होती. वागण्यातली नम्रता आणि चारित्र्य याला तर तोड नाही. श्री कमलकिशोर कदम यांनी एक किस्सा सांगितला. ते आणि काही त्यांचे कार्यकर्ते यशवंतरावांना दिल्लीला भेटायला गेले. कामाची चर्चा झाल्यानंतर मंडळी निघाली तेव्हा यशवंतराव त्यांना फाटकापर्यंत सोडायला आले. कमलबाबू संकोचले. म्हटले, साहेब तुम्ही कशाला त्रास घेता? यशवंतरावांनी काय सांगावे? अरे तुम्ही नांदेडपासून दिल्लीपर्यंत आलात, केवढा त्रास घेतलात? मला फाटकापर्यंत सोडायला पण येता येणार नाही का? यशवंतराव समजून घ्यायला फार मोठ्या उदाहरणांची गरज नाही. त्यांच्या वागण्यात बोलण्यात ते काही खूप शिकून जायचे. महाराष्ट्राला राजकीयदृष्ट्या परिपक्व करताना महाराष्ट्राची बांधणी करण्याचं काम त्यांनी अतिशय मनस्वीपणानं केलं. त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये 100वे भाषण यशवंतरावांचा जन्म झाला. त्या देवराष्ट्र गावातील त्यांच्या जुन्या घरातील पडवीमध्ये 100व्या भाषणानं हा समारोप केला. आज हे सगळे डोळ्यासमोर येत आहे. एक राजकारणी असलेले यशवंतरावांची पुस्तके वाचली तर हा नेता केवळ राजकारणी नव्हता, तर एक परिपूर्ण साहित्यिक होता. कृष्णाकाठ, सह्याद्रीचे वारे, भूमिका, युगांतर, ऋणानुबंध, शब्दांचे सामर्थ्य या सगळ्या पुस्तकांमधून यशवंतरावांचं व्यक्तिमत्व राजकारणापेक्षा कितीतरी मोठं होतं याची जाणीव पदोपदी होते. शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला यशवंतरावांनीच हुडकून काढलं आणि शेतकरी कामगार पक्षाची परंपरा असलेल्या घरातून काँग्रेसमध्ये घेतलं. माणसाची अचूक पारख हा यशवंतरावांचा मोठा गुण होता. यशवंतरावचा सहवास, यशवंतरावांशी चर्चा हे एका विद्यापीठासारखं राजकीय शिक्षण होते. आणि अशा या नेत्याची महाराष्ट्र आठवण विसरत असेल तर आपल्या हातानेच आपल्या महाराष्ट्राचे नुकसान करून घेऊ, एवढेच या निमित्ताने सांगायचे आहे. आणि म्हणूनच यशवंतरावांचा प्रवास सह्याद्री ते हिमालय असा आहे. त्यामुळं त्यांची उंची हिमालय एवढी मोठी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.